मुलांनो, वारणा विद्यालय ऑनलाईन सेशनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण व्हेरिएशन म्हणजेच चलन हे प्रकरण पाहत आहोत. मागच्या भागामध्ये आपण इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजेच व्यस्त चलन हा भाग पाहिलेला आहे. आज आपण टाइम, वर्क अँड स्पीड म्हणजेच काळ, काम, वेग हा भाग पाहणार आहोत. बघा, आता एखादं काम पूर्ण करण्यासाठी नेमलेल्या मजुरांची संख्या आणि त्यांना काम करण्यासाठी लागणारा वेळ अशा प्रकारची जी उदाहरणं असतात ती इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजेच व्यस्त चलनाची असतात. त्याचबरोबर एखाद्या वाहनाचा वेग आणि त्यांना ठराविक अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ याच्याशी संबंधित उदाहरणंसुद्धा ही इन्व्हर्स व्हेरिएशनचीच म्हणजेच काय तर व्यस्त चलनाची असतात. अशा प्रकारची जी उदाहरणं असतात त्यांना आपण काळ, काम, वेग म्हणजेच टाइम, वर्क अँड स्पीड यांच्याशी संबंधित उदाहरणं असं म्हणतो. म्हणजेच आता जी आपण टाइम, वर्क, स्पीड याच्याशी संबंधित जी उदाहरणं असणार आहेत ती कसली असणार आहेत तर व्यस्त चलनाची म्हणजेच इन्व्हर्स व्हेरिएशनची असणार आहेत. आता ती कशी सोडवायची ते आपण पाहणार आहोत. आता हा भाग शिकण्यापूर्वी किंवा याच्यावरची उदाहरणं सोडवण्यापूर्वी आपण प्रॅक्टिस सेट 7.3 मधला काय पहिला क्वेश्चन आहे तो सोडूया. त्यामध्ये काय सांगितलं बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजेच काय खालीलपैकी कोणती उदाहरणं काय व्यस्त चलनाची आहेत ते काय करायचं आहे आपण ओळखायचं आहे. आता व्यस्त दिलेलं उदाहरण व्यस्त चलनाचं आहे की समचलनाचं आहे म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशनचं आहे की इन्व्हर्स व्हेरिएशनचं आहे हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. ते आपल्याला काय करायला यायला पाहिजे, ओळखता यायला पाहिजे. आता यात फक्त काय सांगितलं, इन्व्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल ओळखा असं सांगितलेलं आहे. बघा, पहिलं आहे नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाइम टेक बाय देम टू कम्प्लीट द जॉब. हे इन्व्हर्स व्हेरिएशनशी संबंधित एक्झाम्पल आहे का ते आपण ओळखायचं आहे. बघा, पहिलं काय उदाहरण आहे, नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब म्हणजेच काय मजुरांची संख्या व त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ. बघा, हे कसं आपण ओळखलं पाहिजे. बघा, आता मजुरांची संख्या व त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ. जर मजुरांची संख्या वाढवली तर काय होईल, काम करण्यासाठी कमी वेळ लागेल. आणखी संख्या वाढवली काम आणखी लवकर होईल. म्हणजे एक बाजू वाढवली दुसरी बाजू काय होते कमी होते. म्हणजे हे कसलं उदाहरण असणार आहे तर इन्व्हर्स व्हेरिएशनचं असणार आहे. आता लिहिताना कसं तुम्ही लिहिणार आहात तर धिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन असं तुम्ही लिहायचं आहे. मराठी माध्यमाची मुलं काय लिहितील तर हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे असं लिहायचं आहे. तर दुसरं बघा, नंबर ऑफ पाईप्स ऑफ सम साइज टू फिल अ टँक अँड द टाइम टेकन बाय देम टू फिल द टँक. म्हणजेच काय बघा, हौद भरण्यासाठी असलेल्या एकसारख्या नळांची संख्या व हौद भरण्यासाठी लागणारा वेळ. आता हे उदाहरण समचलनाचं आहे की व्यस्त चलनाचं आहे बघूया. हौद भरण्यासाठी असलेल्या एकसारख्या नळांची संख्या. बघा, जर नळांची संख्या पाणी भरण्यासाठी आपण जर वाढवली तर हौद काय होईल लवकर भरेल. आणखी जास्त नळ वापरले तर हौद आणखी लवकर भरेल. म्हणजेच काय एक साईड वाढवली तर दुसरी साईड काय होते कमी होते. म्हणजे हे कसलं उदाहरण आहे तर इन्व्हर्स व्हेरिएशन. म्हणजे धिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन असं लिहायचं आहे. मराठी माध्यमाचे मुलं काय लिहितील, हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. आता पुढचं बघा, पेट्रोल फिल्ड इन द टँक ऑफ अ व्हेकल अँड इट्स कॉस्ट. म्हणजे काय वाहनात भरलेले पेट्रोल व त्याची किंमत. आता बघा, आपण जेवढं पेट्रोल जास्त भरू तेवढी किंमत जास्त द्यावी लागणार. म्हणजे एक साईड वाढवली दुसरी किंमत साईड काय होते वाढते. म्हणजे हे इन्व्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल नाही. दोन्ही साईड वाढत आहेत म्हणजे हे कसलं एक्झाम्पल आहे डायरेक्ट
व्हेरिएशन्स आहे. म्हणजे इथं काय लिहिणार आपण, धिस इज अन एक्झाम्पल नॉट ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन, म्हणजेच हे उदाहरण व्यस्त चलनाचे नाही. आता पुढे बघा, एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस, म्हणजेच काय, वर्तुळाचे क्षेत्रफळ व त्याची त्रिज्या. आता क्षेत्रफळ काय, त्रिज्या जेवढी जास्त तेवढं क्षेत्रफळ काय असणार आहे, जास्त. त्रिज्या वाढवली क्षेत्रफळ वाढणार, त्रिज्या वाढवली क्षेत्रफळ वाढणार. म्हणजेच काय, एक साईड वाढल्यास दुसरी साईड काय होते, वाढते. म्हणजे हे काय व्यस्त चलनाचं उदाहरण नाही. तर हे कसलं आहे, समचलनाचं म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन्स आहे. म्हणून इथे काय लिहिणार, दिस इज अन एक्झाम्पल नॉट ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन, म्हणजे हे उदाहरण व्यस्त चलनाचे नाही. अशा पद्धतीने पहिला क्वेश्चन सोडवायचा आहे. आता प्रॅक्टिस सेट 7.2 मधला दुसरा क्वेश्चन आपण बघूया. इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours, how many workers will be required to do the same workers in 30 hours? म्हणजेच काय बघा, जर 15 मजुरांना एक भिंत बांधण्यासाठी 48 तास लागतात, तर 30 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील. या ठिकाणी बघा, मजूर जर जास्त असतील तर तास कमी लागणार आहेत, आणखी मजूर वाढवले तास आणखी कमी लागतील. म्हणजे हे कसलं उदाहरण आहे, तर इनव्हर्स व्हेरिएशनचं आहे. मग आपण इथं लिहूया अगोदर, धिस इज अन एक्झाम्पल ऑफ, दिस इज अन example of inverse variation. म्हणजेच काय, हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. मराठी माध्यमाच्या मुलांनी असं लिहायचं, सेमीच्या असं लिहायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ वर्कर्स आणि त्यांचं टाईम हे दोन बाबी आहेत. या दोन बाबींसाठी आपण काय केलं पाहिजे, अक्षर वापरलं पाहिजे. आता बघा, आपण नंबर ऑफ वर्कर्ससाठी काय करूया, एन अक्षर वापरूया. लेट द नंबर ऑफ वर्कर्स बी एन. कोणता अक्षर वापरूया, एन वापरूया. आणि द टाइम ऑफ बिल्ड, द टाइम टू बिल्ड वॉल इन हावर्स, पी टी. आपण टाईमसाठी काय करूया, टी अक्षर वापरूया. आता बघा, मराठी माध्यमाची मुलं काय लिहितील, लेट द नंबर ऑफ वर्कर्स, म्हणजे कामगारांची संख्येसाठी एन अक्षर मानू. आणि द टाइम टू बिल्ड अ वॉल, म्हणजेच भिंत बांधण्यासाठी लागणाऱ्या वेळ, यासाठी टी अक्षर मानू. अशा पद्धतीनं मराठी माध्यमाच्या मुलांनी लिहायचे. आता एन आणि टी यामध्ये कसले व्हेरिएशन आहे, इनव्हर्स व्हेरिएशन आहे. म्हणजे लिहिणार कसं, एन इनव्हर्सली व्हेरीज टू टाइम. टाईममध्ये काय, या दोघांमध्ये काय आहे, इनव्हर्स व्हेरिएशन आहे. ते अशा पद्धतीने चिन्हामध्ये लिहायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे, इनव्हर्स व्हेरिएशन असेल तर काय, मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट असतं, म्हणजेच काय, गुणाकार स्थिर असतो. देअरफॉर एन इंटू टी इज इक्वल टू काय असतं, के, गुणाकार स्थिर असतो. म्हणजे इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, म्हणजे काय, हे चलनाचे समीकरण आहे. हे चलनाचे समीकरण आहे. हे कसलं आहे, चलनाचं समीकरण आहे. आता व्हेन काय दिलं या ठिकाणी, एन किती दिला आहे आपल्याला, तर एन 5 आणि टी दिले 48 hours.
सॉरी एन दिलं आहे 15. 15 कामगार काय करतात, एक भिंत 48 तासात बांधतात. म्हणजे एन किती आहे 15 आणि टी किती आहे 48. आता आपल्याला माहिती आहे की काय करायचं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन एन इंटू टी इज इक्वल टू के. म्हणजेच काय 15 गुणिले 48 बरोबर काय असणार आहे, के असणार आहे. के काय आहे, कॉन्स्टंट आहे. आता केची किंमत किती येते बघूया. इथं कच्चं करूया आपण. 48 गुणिले 15, 15 × 20, आजच्याला 12, 15 15 चौक 60, 60 70 72, म्हणजे किती आलं 720 गुणाकार आला. म्हणजे के किती आला 720. म्हणजे काय, के इज काय आहे, कॉन्स्टंट, इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजेच काय, हा चलनाचा स्थिरांक आहे. चलनाचा स्थिरांक आहे. आता इक्वेशन काय मिळेल आपल्याला, हा के स्थिर असणार. एन इंटू टी इज इक्वल टू के ऐवजी काय होईल, एन इंटू टी इज इक्वल टू 720 इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे काय झालं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन झालं. आता पुढं काय म्हणतंय, तेच काम आपल्याला काय 30 तासात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील. म्हणजेच काय दिले, आता या ठिकाणी आपल्याला टी 30 दिला आहे, तर काय एन किती आहे म्हणजे मजूर किती लागतील ते काढायचं आहे. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, एन काढायचं आहे. नाव लेट अस फाइंड एन when किती, when t इज इक्वल टू 30. म्हणजेच काय टी 30 म्हणजे टाईम 30 असेल तर मजूर किती 30 तासात ते काम करायचं असेल तर एन किती आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. आता आपल्याला के माहीत आहे, मागाचं इक्वेशन बघा काय, या ठिकाणी एन इंटू टी इज इक्वल टू के आणि आपल्याला केची किंमत माहिती आहे किती 720. आता एन इंटू टी आपल्याला काय करायचं आहे, दिलेला आहे. के पण आपल्याला माहिती आहे 720 आहे, एन काढायचं आहे. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे, एन इज इक्वल टू 720 डिवायडेड बाय 30 केलं पाहिजे. बघा आता 0ला 0 गेला, 3 दुने 6, 3 चौक 12, म्हणजे एन किती आलं 24. म्हणजेच तेच काम आपल्याला 30 तासात करायचं असते तर आपल्याला किती मजूर लागतील, 24 मजूर लागतील. आता इथं आपण लिहूया 24 वर्कर्स विल बी रिक्वायर्ड. इथं मराठी माध्यमाची मुलं काय लिहितील, 24 कामगार लागतील. आता राहिलेली उदाहरणं आहेत या स्वाध्यायामधली, ते आपण उद्या सोडूया. धन्यवाद.